अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी उत्साहात मतदान पार पडले। रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी केंद्रावरती गर्दी केली होती। आता सर्व 15 जागांच्या निकालाचा फैसला रविवारी होणाऱ्या मतमोजणीत होणार असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे। सोसायटी मतदारसंघात 107 पैकी 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या मतदारसंघात 99.06% मतदान झाल्याने या विक्रमी मतदानाची तालुक्यात मोठी चर्चा आहे। तर व्यक्तिशः जनरल मतदारसंघात एकूण 16,439 मतदारांपैकी 7,925 मतदारांनी मतदान केले। साने गुरुजी विद्यालयात मतदान केंद्राबाहेर सकाळपासून मतदारांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। साने गुरुजी विद्यालय येथे एकूण 17 मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। भाजपच्या खासदार स्मिता वाघ, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल पाटील आणि काँग्रेसचे प्राध्यापक सुभाष पाटील या नेत्यांनी आपापल्या पॅनलच्या विजयाचा दावा केल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनली आहे। अमळनेर शहरातील इंदिरा भवन येथे रविवारी मतमोजणी केली जाणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीसाठी 17 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे। सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले असून सोसायटी मतदारसंघातील उच्चांकी मतदानामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रात सापडलेल्या अवैध डिझेल साठ्याबाबत योग्य तो खुलासा न आल्याने 1,470 लिटर डिझेल शासन जमा होऊन तो विक्री करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी 29 रोजी काढले आहेत। उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सावखेडा येथे वाळू ठेक्यांवर अचानक छापा टाकला असता गिरीश तुळशीराम बेलदार यांच्याकडे 28 रोजी सुमारे 7 कॅनमध्ये 1,42,000चे 1,400 लिटर डिझेल व 3 कॅनमध्ये 70 लिटर असे एकूण 1,55,000 रुपयांचा 1,470 लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा महसूल पथकाला आढळून आला होता। महसूल पथकाने तो साठा जप्त करून अत्यावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता। तसेच मालकाला कलम 6 प्रमाणे कारणे दाखवा नोटीस दिली होती। मात्र मालकाने मुदतीत खुलासा न केल्याने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तो साठा जप्त केला आहे। अत्यावश्यक वस्तू कायदा 1955च्या कलम 6 व 6 प्रमाणे जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना प्राप्त झाले। म्हणून हे डिझेल विक्री करण्यासाठी त्यांनी शहरातील सर्व पेट्रोल पंपावरचे डिझेल दर मागवले होते। त्यात धुळे रस्त्यावरील श्रीकृष्ण पेट्रोल पंप नायरावरचे दर सर्वाधिक 101.57 रुपये आढळून आल्याने प्रशासनाने ते जप्त डिझेल त्यांना विकण्याचा निर्णय घेतला आहे। त्यातून आलेली रक्कम क्रिमिनल डिपॉझिट लेखा शीर्षकाखाली शासन जमा करण्याचे आदेश प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत। अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, नांद्री आणि झाडी येथून 3 अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना 28 रोजी घडल्या आहेत। तर शहरातून एक 19 वर्षीय तरुणी 28 रोजीच बेपत्ता झाली आहे। तालुक्यातील टाकरखेडा येथील इयत्ता 9वीतील 14 वर्षाच्या मुलीची आई 28 रोजी सकाळी 8 वाजता वीटभट्टीवर कामाला गेली होती। दुपारी 2 वाजता ती परत आली असता तिला मुलगी घरी दिसली नाही। गावात शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही। गावातून तिला माहिती मिळाली की कुणाल राजेंद्र पाटील याने तिला पळवून नेले आहे। महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान सदरची अल्पवयीन तरुणी पोलिसांना आढळून आली आहे। त्याचप्रमाणे नांद्री येथील एक 15 वर्षे वयाची तरुणी 28 रोजी रात्री आपल्या कुटुंबासोबत झोपली होती। 29 रोजी पहाटे 2 वाजता घरात आढळून आली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही।
गावातील काही लोकांनी सांगितले की रोहित संजय भिल याने त्या मुलीला पळवून नेले आहे, म्हणून मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रोहित यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत. तर झाडी येथील एक 17 वर्षाची मुलीला 28 रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला दिली असून तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. तर 28 रोजी सकाळी 11 ते 29 रोजी पहाटे 3च्या दरम्यान शहादा येथील मच्छी बाजारातील राहणारी 19 वर्षीय तरुणी अमळनेर येथील म्हाडा कॉलनीतून आपल्या नातेवाईकांच्या घरून बेपत्ता झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तिची हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील तळवाडे येथे शिव रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजाच्या व्यक्तींना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना 29 मे रोजी घडली. या प्रकरणी 3 संशयितांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवाडे शिवारात पाईपलाईनचे काम सुरू असताना निघालेला मुरुम खड्ड्यात टाकण्यास सांगितल्याचा राग आल्याने शिवाजी लोटन पाटील याने फिर्यादी रेखा वाघ यांच्या पतीसह इतरांना तुम्ही मातंग भिल्ल आहात, तुम्हाला मुरुम देणार नाही असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर लोटन मोतीराम पाटील व उमेश लोटन पाटील यांनी घटनास्थळी येऊन फिर्यादीचे पती अरुण वाघ व यशोदाबाई भिल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या रेखा वाघ यांचा हात ओढून त्यांना दुखापत करण्यात आली. या प्रकरणी रेखा वाघ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास DYSP विनायक कोते करीत आहेत.